नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स. मागच्या वर्षी आपण अँगल्स हा लेसन पाहिलेला होता, ज्याच्यामध्ये आपण कोन आणि कोनांचे वेगवेगळे प्रकार हे पाहिले होते. आता यावर्षी आपण पेअर ऑफ अँगल्स म्हणजेच कोनांच्या जोड्या आणि त्या कोनांच्या जोड्या कशा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात किंवा त्यांचे प्रकार कोणते आहेत, जसं की इथं तुम्हाला 2-3 एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत. प्रत्येक कोनाच्या जोड्या वेगवेगळ्या दिसतात. तर ते सगळं हे कोनांच्या जोड्या कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. चला तर मग पाहूया. सुरुवातीला आपण पाहूया पॉइंट्स दॅट वी विल स्टडी. इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अन अँगल, adjacent angles, complementary angles, supplementary angles, opposite rays, angles in a linear pair, vertically opposite angles, interior angles of a polygon, and exterior angle of a triangle. सुरुवातीला आपण पाहूया इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ एन अँगल. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला एक अँगल दिलेला आहे. या अँगलचं नाव आहे अँगल PQR. आता इंटेरियर आणि इथं आपल्याला काही पॉईंट्स सुद्धा दिलेले आहेत बघा. तर यातले इंटेरियर पॉईंट्स कुठले आणि एक्सटेरियर पॉईंट्स कोणते, तर ते आता सुरुवातीला आपण पाहूया. इंटेरियर पॉईंट्स. इंटेरियर पॉईंट्स कुणाला म्हणायचं, the points which lie on the interior part of an angle. जे पॉइंट अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये आहेत त्यांना काय म्हणायचं, इंटेरियर पॉइंट्स. जसं की तुम्हाला इथे एक्झाम्पल्स बघा, पॉइंट B, पॉइंट X, पॉइंट A हे इंटेरियर पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो एक्सटेरियर पॉइंट्स. आता याच्याबरोबर अपोजिट जे पॉइंट्स या अँगलच्या बाहेरच्या बाजूला आहेत, इथं असतील, इथं असतील, तर त्या पॉइंट्सना काय म्हणायचं, एक्सटेरियर पॉइंट्स. इथले एक्झाम्पल्स बघा, पॉइंट M, पॉइंट D, पॉइंट N, S, T हे कसे आहेत, एक्सटेरियर पॉइंट्स आहेत. आता त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. इथं आणखी एक अँगल दिलेला आहे, अँगल PQR. आता याचे इंटेरियर पॉइंट्स कोणते आहेत, पॉइंट C, पॉइंट A आणि एक्सटेरियर पॉइंट्स कोणते आहेत, पॉइंट K, पॉइंट Y. तसंच आणखी एक एक्झाम्पल आपण बघूयात. इथं सुद्धा तुम्हाला एक अँगल PQRच दिलेला आहे. त्याच्यामध्ये इंटेरियर पॉइंट्स पॉइंट A, पॉइंट D अँड पॉइंट F, एक्सटेरियर पॉइंट्स पॉइंट B अँड पॉइंट C. आणि इथं आणखी एक तुम्हाला सांगितलेला आहे पार्ट, पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ एन अँगल. हा अँगल ज्या दोन बाजूंनी बनलेला आहे त्या बाजूंच्या वर असणारे पॉइंट्स त्यांना काय म्हणायचं, पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ एन अँगल. जसं की पॉइंट P आहे, पॉइंट G, पॉइंट Q, E, R हे कसे आहेत, तर या अँगलच्या बाजूंच्या वरचे पॉइंट्स आहेत. आता त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आपण बघणार आहे ॲडजसंट अँगल्स. आता ॲडजसंट अँगल्स म्हणजे काय बघा, इथं आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. टू अँगल्स विच हॅव कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर्स आर कॉल्ड ॲडजसंट अँगल्स. जसं आता तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये अँगल ABC मध्ये पॉइंट B हा काय आहे, व्हर्टेक्स आहे. इथं हे जे दोन अँगल आहेत, अँगल ABD आणि अँगल DBC हे दोन आपल्याला अँगल इथं दिसतात. हा एक अँगल आणि हा एक अँगल, बरोबर. तर ह्या दोन्ही अँगलचा पॉइंट B हा कॉमन व्हर्टेक्स आहे, ठीक आहे. त्यानंतर अ कॉमन आर्म, ही जी बाजू आहे, बाजू BD ही ह्या दोन्ही अँगलमध्ये कॉमन बाजू आहे, ठीक आहे. अँड सेपरेट इंटेरियर्स, बघा
हा इंटेरियर पार्ट हे दोन्ही अँगलचा कसा आहे, वेगवेगळा आहे. तर अशा टाईपच्या अँगलला काय म्हणायचं, ॲडजसंट अँगल्स. ठीक आहे. बघा आपण त्याचे अजून दुसरे एक्झाम्पल सुद्धा बघूया. इथं सुद्धा एक अँगल आपल्याला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा बी हा कॉमन व्हर्टेक्स आहे, बी डी ही कॉमन साईड आहे आणि 1 आणि 2 हे लिहिलेले जे दोन अँगल आहेत ते मात्र सेपरेट आहेत. त्यामुळे अँगल ए बी डी आणि अँगल डी बी सी हे कसे आहेत, ॲडजसंट अँगल्स आहेत. इथं सुद्धा तुम्हाला अँगल ए ओ बी आणि अँगल बी ओ सी हे ॲडजसंट अँगल्स आहेत. त्यानंतर डे टू डे लाईफमधलं ॲडजसंट अँगलचं तुम्हाला इथे एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे बघा. घड्याळाचे 3 काठे हे यांच्यामध्ये ॲडजसंट अँगल होत असतो. आता त्याच्यानंतर अँगलचा पुढचा नेक्स्ट टाईप आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता बघूया कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. If the sum of measures of two angles is 90 degree, then they are known as complementary angles. समजा तुम्हाला दोन अँगल्स दिलेले आहेत आणि त्या दोन्ही अँगलची बेरीज केली तर ती जर 90 डिग्री येत असेल तर त्या दोन अँगल्सना काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. जसं की इथं तुम्हाला दोन अँगल्स दिलेले आहेत. एक अँगल आहे तो 60 डिग्रीचा आहे आणि एक अँगल 30 डिग्रीचा आहे. त्यामुळं त्यांची ॲडिशन आपल्याला किती मिळते, 90 मिळते. त्यामुळं हे दोन्ही अँगल्स कसे आहेत, एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आपण अजून एक्झाम्पल्स बघूया. बघा इथं सुद्धा 60 + 30. त्यानंतर आता इथं यांचा एक आर्म वरच्या फिगरमध्ये या पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तर हे ॲडजसंट अँगल्स आहेत. पण इथं दोन्ही सेपरेट अँगल्स आहेत पण त्यांची ॲडिशन केली 50 + 40 केलं की आपल्याला 90 डिग्री मिळते. त्यामुळे हे सुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये ते ॲडजसंट पाहिजेतच अशी काहीही कंडिशन नाही. फक्त त्याची डेफिनेशन काय आहे, बेरीज 90 डिग्री यायला पाहिजे. मग ते ॲडजसंट असू देत किंवा नसू देत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तेच इथं दाखवलेलं आहे. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 90. पहिल्या इथं आता एक्झाम्पलमध्ये इथं पहिल्या फिगरमध्ये ते ॲडजसंट दाखवलेत आणि दुसऱ्या फिगरमध्ये ते वेगवेगळे दाखवलेत. तरीसुद्धा दोन्हीमध्ये त्यांची बेरीज 90 डिग्री येते. त्यामुळं ते दोघेही एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. ठीक आहे. इथं सुद्धा आणखी एक एक्झाम्पल दिले बघा. 67 and 23 ॲडिशन केला की आपल्याला 90 डिग्री मिळेल. त्यामुळं हे सुद्धा अँगल पी ओ क्यू व अँगल ए बी सी हे सुद्धा एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आपण बघणार आहे सप्लिमेंटरी अँगल्स. आता सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय बघा. If the sum of measures of two angles is 180 degree, then they are known as supplementary angles. कॉम्प्लिमेंटरी अँगल्समध्ये काय होतं तर दोन अँगल्सची बेरीज ही 90 डिग्री येत होती. सप्लिमेंटरीमध्ये काय आहे, दोन अँगल्सची बेरीज ही किती यायला पाहिजे, 180 डिग्री. जसं की इथं दाखवलेलं आहे बघा. अँगल ए डी सी हा 107 डिग्रीचा आहे आणि अँगल सी डी बी किंवा अँगल बी डी सी हा 73 डिग्रीचा आहे. दोघांची ॲडिशन केली 107 + 73 आपल्याला ॲडिशन काय मिळेल, 180 डिग्री. आणि त्यामुळं हे दोन्ही अँगल एकमेकाचे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. त्याचे अजून एक्झाम्पल्स आपण बघूया. बघा इथं दोन अँगल्स दिलेत 130 and 50. 120 + 60 हे सुद्धा ॲडिशन त्यांची 180 येते. त्यामुळे हे कसे आहेत, सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा सप्लिमेंटरी अँगल्सचं. जसं आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्समध्ये पाहिलं तसंच सेम इथं सुद्धा आहे. सप्लिमेंटरी अँगल्समध्ये सुद्धा काहीही अशी कंडिशन नाही की ते ॲडजसंट पाहिजेतच. ते ॲडजसंट असतील पण किंवा नसतील पण,
पण त्यांची बेरीज जर 180 डिग्री येत असेल तर ते एकमेकाचे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण बघणार आहे अपोजिट रेज. आता रे म्हणजे काय हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलंच आहे. आता पुढचा पार्ट आपण बघणार आहे अपोजिट रेज. अपोजिट रेज कोणाला म्हणायचं बघा, टू रेज हॅविंग कॉमन ओरिजिन. दोन रेजचा ओरिजिन कॉमन असला पाहिजे अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अपोजिट रेज. आणि त्यांनी एक स्ट्रेट लाईन बनली पाहिजे, त्याला काय म्हणायचं, अपोजिट रेज. म्हणजेच ही डायग्रॅम बघा तुमच्या लक्षात येईल. इथं दोन रेज दिलेले आहेत, एक रे के जे आणि रे के एल, हे दोन रेज आहेत. आणि इथं तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल के हा या दोघांचा ओरिजिन आहे, पॉईंट के हा या दोघांचा ओरिजिन आहे. आणि के जे आणि के एल यांनी मिळून एक स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे, त्यामुळं यांना काय म्हणायचं, अपोजिट रेज. याचंच आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा रे बी ए आणि रे बी सी. आता याच्यामध्ये त्याचं कॉमन ओरिजिन काय आहे तर पॉईंट बी हा त्याचा कॉमन ओरिजिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण बघणार आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय बघा, angles which have a common arm and whose other arms form a straight line are said to be angles in a linear pair. कोणाला म्हणायचं angles in a linear pair? बघा दोन अँगल्स पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये एक कॉमन आर्म पाहिजे. जसं की इथं हे दोन अँगल्स आहेत, अँगल COB आणि अँगल AOB. याच्यामध्ये OB हा का आर्म किंवा OB ही बाजू दोन्ही अँगल्समध्ये कॉमन आहे. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन काय सांगितली, अँड अदर आर्म फॉर्म्स अ स्ट्रेट लाईन. आणि त्याचे जे उरलेले दोन बाजू आहेत, बाजू OC आणि OA यांनी मिळून एक स्ट्रेट लाईन बनली पाहिजे. तर अशा टाईप्सच्या अँगल्सना काय म्हणायचं, अँगल्स इन अ लिनियर पेअर. आणि दुसरी कंडिशन काय, दुसरा एक पॉईंट काय सांगितलं बघा, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी अँगल्स. तुम्ही केअरफुली बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ह्या दोन्ही अँगल्सची बेरीज किती येते, 180 डिग्री. हा स्ट्रेट अँगल दिसतो आपल्याला. ठीक आहे. त्यामुळं अँगल्स इन अ लिनियर पेअर हे नेहमी कसे असतात, सप्लिमेंटरी अँगल्सच असतात. आणखी एक आहे बघा, हे सप्लिमेंटरी अँगल्स आपण बघितलेलो मागच्या पाठीमागच आत्ताच. हा 130 डिग्रीचा आहे, 50 डिग्रीचा एक आहे. पण आता आपण अँगल्स इन लिनियर पेअरच्या कंडिशननुसार बघितलं की यांच्यामध्ये एक कॉमन आर्म आहे किंवा कॉमन बाजू आहे आणि त्याच्या उरलेल्या दोन बाजूंनी एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते. त्यामुळं हे अँगल्स इन लिनियर पेअरसुद्धा आहेत. म्हणजेच अँगल्स इन लिनियर पेअर जे असतात ते कंपल्सरी सप्लिमेंटरी अँगल्स असतात. पण जे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत ते कंपल्सरी अँगल्स इन लिनियर पेअर असतीलच असं नाही. कारण सप्लिमेंटरी अँगल्स हे असं ॲडजसंट अँगल न असता वेगवेगळे सुद्धा असू शकतात. तेव्हा मात्र ते लिनियर पेअरमध्ये होणार नाहीत. त्याच्यानंतर पुढचं बघायचं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बघा, the angles formed by the opposite rays of the arms of an angle is said to be its opposite angles. बघा इथं हे जे अँगल्स आहेत, हा अँगल आणि हा अँगल हे कसे आहेत, एकमेकाचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. किंवा हे दोन अँगल हे सुद्धा कसे आहेत, एकमेकाचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे. आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्सचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय तर ज्याचे
ज्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त अँगल आहेत अशा सगळ्या फिगर्सना आपण काय म्हणतो? पॉलिगॉन म्हणतो. आता ह्या पॉलिगॉनचे इंटेरियर अँगल्सची आपल्याला बेरीज करायची आहे. जसं की इथे दाखवलेलं आहे बघा. तर पहिला ट्रायंगल, ओके, त्याला साईड्स किती आहेत? 3 आहेत. इंटेरियर अँगल्स काय येणार? 1 × 180 = 180. क्वाड्रिलॅटरल जर बघितला तर त्याला आपल्याला 4 बाजू दिसतात, पण नंबर ऑफ ट्रायंगल्स फॉर्म किती याच्यामध्ये ट्रायंगल्स तयार झालेले आहेत हे आपल्याला बघायचं आहे. इथं क्वाड्रिलॅटरलमध्ये बघितला की आपल्या लक्षात येईल इथे 2 ट्रायंगल तयार झालेले आहेत, त्यामुळं आपण 180 × 2 केलं. त्यानंतर पेंटॅगॉन घेतला तर पेंटॅगॉनमध्ये किती ट्रायंगल तयार होतात बघा? 3 ट्रायंगल तयार होतात, म्हणून 180 × 3. ओके, आपण प्रत्येक वेळी इंटू 180 का करतोय? कारण ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची सम ही किती असते? 180 डिग्री असते. त्यामुळे प्रत्येक पॉलिगॉनमध्ये फक्त ट्रायंगल किती तयार होतात हे बघायचं आणि त्या नंबर ऑफ ट्रायंगलला इंटू 180 मल्टिप्लाय केला की तुम्हाला इंटेरियर अँगल्सची बेरीज मिळेल. आणि त्यासाठी शेवटी एक कॉमन फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. जर त्याला n साईड असतील तर त्याच्यामध्ये तयार होणारे ट्रायंगल किती असतात? n-2 आणि त्याची बेरीज किती येणार आहे? n-2 × 180. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. बघा आता एक्सटेरियर अँगल म्हणजे काय? ऑन एक्सटेंडिंग वन साइड ऑफ अ ट्रायंगल. आता हे मी एक्सप्लेन करता करता सांगते बघा. ट्रायंगलची कुठलीही एक साईड आपण एक्सटेंड केली म्हणजे काय? आपला ट्रायंगल हा इथं ट्रायंगलचा व्हर्टेक्स आहे, पण आपण इथून ही साईड वाढवली, ओके, एक्सटेंड केली, देन द अँगल ऑब्टेन्ड विच फॉर्म्स अ लिनियर पेअर विथ द ॲडजसंट इंटेरियर अँगल. आणि मग हे आपण एक्सटेंड केल्यानंतर आता आपण ही बाजू एक्सटेंड केलेली आहे, त्याच्यामुळं हा अँगल इथं तयार होतोय बघा. आणि हा अँगल आणि हा अँगल, हा जो इंटेरियर अँगल आहे त्या दोघांच्या मध्ये लिनियर पेअर तयार झालेला आहे. तर अशा अँगलला काय म्हणायचं? एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. बघा हां, केअरफुली बघा. आता इथं आपण 1 पॉईंट जवळ बघितलं, इथं दुसऱ्या पॉईंट जवळ पण बघूया. इथं बी जवळचं जर आपण लाईन एक्सटेंड केली तर आपल्याला हा 2 नंबर लिहिलेला एक अँगल मिळेल. तो काय आहे? एक्सटेरियर अँगल. सी पॉईंट जवळ पण तसंच. सी पॉईंटला आपण पुढं जर एसीला एक्सटेंड केलं तर आपल्याला 3 नंबरचा अँगल मिळेल. तर या अँगल्सना काय म्हणायचं? एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. आता कोणत्याही ट्रायंगलला असे किती एक्सटेरियर अँगल असू शकतात? तर 6 एक्सटेरियर अँगल असू शकतात. बघा, हा एक आहे, हा एक, त्यानंतर हा आणि हा, हे 6 एक्सटेरियर अँगल्स तयार होतात. आणि इथं जे नो म्हणून दिले ते एक्सटेरियर अँगल नाहीत, ठीक आहे. त्यामुळं कुठल्याही ट्रायंगलला मॅक्झिमम किती एक्सटेरियर अँगल असू शकतात? 6. त्याच्यानंतर पुढचं, आता या एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे. प्रॉपर्टी ऑफ ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. बघा काय याची प्रॉपर्टी आहे. सुरुवातीला आपण बघायचं एक्सटेरियर अँगल, इथं तुम्हाला रेड कलरने दाखवलेला आहे. त्यानंतर रिमोट इंटेरियर अँगल्स. आता रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे काय बघा, केअरफुली बघा, लक्षात येईल. ह्या एक्सटेरियर अँगलला लागून जो ह्या ट्रायंगलचा इंटेरियर अँगल असतो, जसं की मी इथं ॲरो दाखवलेला आहे, तो अँगल सोडून उरलेले जे ट्रायंगलचे दोन्ही अँगल्स असतात त्यांना काय म्हणायचं? रिमोट इंटेरियर अँगल्स. लक्षात आलं? इथं ग्रीन साईनने दाखवलेलं आहे बघा. मग आता ह्याची एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय आहे? तर ह्या एक्सटेरियर अँगलचं मेजर केवढं असतं? हे जे 2 रिमोट इंटेरियर अँगल्स तुम्हाला इथं दाखवलेले आहेत, हा अँगल आणि हा अँगल, त्या दोघांच्या बेरजे एवढं
हा एक्सटेरियर अँगलचं मेजर असतं. ही ती प्रॉपर्टी आहे. आणखी एक फिगरवरून आपण बघूया. बघा काय सांगितलं, समजा इथं डी हा एक्सटेरियर अँगल आहे, तर डीला लागून असलेला अँगल सोडून ट्रायंगलचे जे उरलेले 2 अँगल्स आहेत त्या 2 अँगलची बेरीज केली तर ती एक्सटेरियर अँगल इतकी येते. ठीक आहे. बघा परत तेच दाखवलंय. अँगल ई हा एक्सटेरियर अँगल आहे. अँगल ए आणि अँगल बी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ई हे केवढं आहे, अँगल ई इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. ठीक आहे. इथं आपला लेसन संपलेला आहे. ओके, थँक्यू.